नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करा. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंचाची. त्याच्यासाठी घ्यायची गळा रुंदी 2.25 इंच आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची. इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि इथून असा तिरपा आकार आपल्याला द्यायचा आहे. तो नंतर रेषेवरती मिळवायचा आहे. हे झालं की इथून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं असं 2 इंचच किंवा 1.5 इंच असं मोजून इथे गोल आकार आपल्याला द्यायचा आहे. तो आकार इथे असा मॅच करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे. आता ह्या रेषेच्या बाहेर आहे ना आपल्याला 1.5 इंच असं पूर्ण रेषेच्या बाहेर असं मोजून घ्यायचं आहे. छान अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघा ही रेष आपण अशी डार्क करून घेतली. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आणि घडी मारून कपड्याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचा हाताने, म्हणजे तो आकार दुसऱ्या बाजूने पण उमटवला जाईल. तो आकार जो उमटला आहे ना तो असा डार्क करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला ते बनवायला आहे ना डिझाईन सोपं जातं. त्याच्यानंतर पुन्हा घडी मारून गळ्याची ही आतली जी रेषा आपण मारली ना ती कट करून घ्यायची आणि इथे हा पॅच आहे ना हा सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. तो पॅच थोड्या वेळ आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीसवर हा पार्ट ठेवायचा आपला पाठीचा आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे पॅटर्न असं ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कपड्याची उलटी बाजू आपल्याकडे करायची, सरळ बाजू खाली करायची मशीनकडे. पाहून घ्यायचा कपडा आपण बरोबर ठेवला आहे की नाही. कपड्याच्या उलट्या बाजूवरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे. अस्तर आता हे आपल्याला सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. सगळीकडनं जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसराही पार्ट आपल्याला त्याचप्रमाणे शिवून घ्यायचा आणि उरलेला कपडा असा कट करून घ्यायचा. आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. तो सुद्धा आपण उलटी बाजूवरती केली आणि सरळ बाजू मशीनकडे केली आणि हा पार्ट त्याच्यावर ठेवून इथे पिना लावून घ्यायची आहे आणि इथे कडेला एक शिलाई मारायची आणि पुन्हा जी रेषा आपण मारली ना बरोबर त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे छान असा पॅचवर्क ब्लाऊज आपण आता बनवतोय. उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आता कपड्याला पलटी करून बरोबर ते शिलाईला खेटून आणि हा कपडा बाकीचा कट करून टाकायचा. इथपर्यंत झाल्यानंतर आपण ही क्रॉस पट्टी घेतलेली आहे, त्याची आपल्याला पायपिंग करायची म्हणून तिला एका बाजूने असं फोल्ड करून घेतलं आणि इथे अशी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची ह्याप्रमाणे. आता जितकी जाड बारीक पायपिंग आपल्याला हवी ना तितकी अशी पकडायची आणि बरोबर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जो आपण तो पॅच बनवलाय ना त्याला सुंदर असा लुक आपल्या पायपिंगमुळे येणार आहे. बघा ह्याप्रमाणे पायपिंग करून झाली. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला ह्याचप्रमाणे हा कॉन्ट्रास्ट कपडा लावून घ्यायचा आहे. इथे पहिले पिना लावून घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आणि इथे सुद्धा आपल्याला करायची पायपिंग. कॉन्ट्रास्ट हे आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आणि तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून घ्यायची शिलाई मारून. छान अशी पायपिंग आपल्याला इथे बनवायची. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारायची
आणि जितकी आपल्याला पट्टीमध्ये फोल्ड करायची तितकी करायची आणि छान अशी पायपिंग इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळेल. आता छान अशी लेस आपल्याला इथे लावायची आहे. जो आपण पॅच लावला तो पॅच आणि ब्लाऊजला ही लेसने कवर करायचं आपल्याला. बघा, ह्याप्रमाणे ही लेस आपल्याला लावायची. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घेतली की दुसऱ्या बाजूने आपल्याला लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग द्यायची. ह्या बाजूने सुद्धा आपल्याला तीच लेस लावून घ्यायची. बघा, अगदी छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे मैत्रिणींनो. बघा, ह्याप्रमाणे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा. बघा, आता जो पॅच आपण कट केलेला होता तो घ्यायचा, त्याच्यावर कॅनव्हासवरती ठेवायचा आणि ह्याप्रमाणे तो पॅच आपल्याला असा आखून घ्यायचा. वरची आणि खालची बाजू सेम ठेवायची आणि साईडने काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं अंतर, म्हणजे साधारण 1-1 इंच अंतर जास्तीचं ठेवायचं आहे. ह्याप्रमाणे आता घ्यायचा अस्तर, त्याच्यावरती तो पॅच ठेवून आपण ही कपडा कट करून घ्यायचा. नंतर आपण हा कपडा घेतला आहे ब्लाऊज पीसचा, तो सुद्धा त्याचप्रमाणे घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्याला पलटी करून पुन्हा एक शिलाई अशी पॅक मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे मारली की आपल्याला जो पॅच आपण कट केलेला होता ना तोच घ्यायचा, याच्यावरती ठेवायचा. डिझाईन बनवायला सोपं जाण्यासाठी इथे आपण ही रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर छान असं बटरफ्लाय आपल्याला इथे करायचं आहे, म्हणून आपण ही कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली साधारण 3 इंच रुंदीची. तिला डबल घडी करून आपण अशी शिलाई मारून घ्यायची आणि त्याला घ्यायचं पलटी करून. ह्याप्रमाणे पलटी केलं की ती सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती जी लेस आपण गळ्याला वापरली ना त्याच लेसने असं इथे पॅक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही शोचं बटनसुद्धा लावू शकता. हे बरोबर इथे सेंटरला ठेवून आणि आपल्याला हे बटरफ्लाय असं पॅक करून घ्यायचं आहे त्या पॅचवरती. आता हे जे आपण वरचा जो भाग आहे, साईडचे पार्ट आहे ना, ते आपल्याला असे जोडून घ्यायचे व्यवस्थित ठेवून आणि इथे पिना लावून घ्यायच्या. दोघंही पार्ट अगदी व्यवस्थित ठेवायचे आणि पिना लावून घ्यायचे आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे. पिना काढून घ्यायच्या आहे. छान असा आपला तो पॅच लागला गेला आहे. आता खाली कमरेला पट्टी लावायची, त्याच्यासाठी आपण पट्टी तयार केली. इथे टक्स मारून घ्यायचे आहेत, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच. त्याच्या आधी हा उरलेला जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आणि घ्यायची इथे टक्स मारून. बघा, याप्रमाणे दोघही बाजूने आपण टक्स मारून घ्यायचे आणि लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट पायपिंग सुद्धा करू शकता. पट्टीला द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आता घ्यायची नॉड आणि छान असे लटकन आपल्याला बनवायचे. त्याच्यासाठी आपण इथे चौकोनी तुकडे घेतले. बघा, ह्याप्रमाणे आपण साधारण 3.5 बाय 3.5 किंवा 3 बाय 3चे तुमच्याकडे जितका जसा कपडा असेल त्याप्रमाणे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. दोघंही कलरचे आपण चौकोनी तुकडे पहिले त्रिकोणमध्ये शिवले आणि हा एक त्रिकोण आहे ना तो असा फोल्ड करायचा, दोन्ही टोकन शिलाई मारून घ्यायची. तो ह्या त्रिकोणावर ठेवून मध्ये नॉट ठेवायची आणि पुन्हा फोल्ड करून एक शिलाई मारली की सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा, ह्याप्रमाणे छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि छान छान व्हिडिओ रोज बघा, कमेंट करा, लाईक करा. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे.
आता नॉट बांधून आपली डिझाईन पूर्ण झालेली मैत्रिणींनो. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. छान छान व्हिडिओ रोज बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.